नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जानकी चिंतेमध्ये पडलेली असते। त्यावेळेस ऋषिकेशला जानकीला बोलतो, जानकी तुला काय झालं आहे? उद्या तू कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध होणार आहे। सौमित्र सर्व पुरावे सादर करणार आहे, मग तुझा चेहरा का पडलेला आहे? त्यावेळेस जानकी ही ऋषिकेशला उत्तर देते, ऋषिकेश आणखी मी निर्दोष सिद्ध झाली नाही। ज्यावेळेस आपण उद्या सर्व कोर्टामधून निर्दोष सिद्ध होईल त्याच वेळेस आपण हे सर्व सेलिब्रेट करू। आता नको, माझ्या मनामध्ये काहीतरी हुरहुर लागली आहे। तर इकडे आपण पाहतो सौमित्राला भेटण्यासाठी ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या सौमित्राला सर्व पुरावे मागते आणि सौमित्र देखील सर्व पुरावे ऐश्वर्याच्या हवाली करतो आणि ऐश्वर्या बोलते, आता तू या पुराव्याबद्दल कोर्टामध्ये काहीच बोलणार नाही। पण ती का माझ्या ताब्यात आहे, कोणालाही समजता कामा नाही, नाहीतर तुला माहिती आहे ना मी काय करू शकते, मी काहीही करू शकते। असं बोलून ती सर्व पुरावे व प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तिथून निघून जाते। तेव्हा सौमित्र हा काहीच करू शकत नाही, तो अगदी हतबल झालेला असतो। त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केसची सुनावणी पुन्हा सुरू होते आणि जज साहेब हे सौमित्राला बोलवतात, ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तुम्ही कोर्टामध्ये तुम्ही जो युक्तिवाद केला होता त्याचे सर्व पुरावे सादर करणार आहात, ते पुरावे सादर करा। आणि त्याच वेळेस सर्वजण हे सौमित्राकडे पाहू लागतात। तेव्हा सौमित्र हा जजला सांगतो, जज साहेब मी म्हटलं होतं ना मी तुम्हाला सर्व पुरावे देईन, परंतु आज माझ्याकडे पुरावे नाहीत। आणि हे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित जानकी, ऋषिकेश, नाना आणि जज या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। जज हे सौमित्रला रागवतात आणि बोलतात, सौमित्र म्हणजे तुम्ही कोर्टाची फसवणूक करत होतात। आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। आता येणाऱ्या भागामध्ये सौमित्राने ऐश्वर्याच्या विरोधातले सर्व पुरावे ऐश्वर्याला दिलेले आहेत, कारण त्याला अवंतिकाला वाचवायचे आहे। हे सत्य जानकी व ऋषिकेशला समजणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।